बारामती विधानसभेची पोटनिवडणूक झाली, निकालही आला आणि सुनेत्रा वहिनी विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या. पण त्या 3च वर्ष आमदार असणार आहेत. 2029ला राज्यात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यावेळी बारामतीचा आमदार कोण असेल या चर्चांना आत्तापासूनच चांगलं उधाण आलं आहे. सुनेत्रा वहिनी 2029ला निवडणूक लढणार नाहीत असं दिसतंय आणि दादांचा वारसा पुढच्या पिढीत कोण चालवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दादांचे चिरंजीव पार्थ हे राज्यसभेत खासदार झाल्याने ते या शर्यतीत नाही आहेत, पण अलीकडेच सक्रिय झालेले दादांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांचं नाव चर्चेत आहे. विशेष म्हणजे ते स्वतःच याबद्दल बोललेत. तसंच 2024ला दादांविरोधात विधानसभा लढलेले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे युगेंद्र पवार हे निवडणूक लढू शकतात असंही दिसते. त्यामुळे जय पवारच पुढचे उमेदवार असतील का? दादांचा वारसा ते चालवतील का? 2029ला जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होईल का? की युगेंद्र पवारांचं नाव पुढं करणारे सध्या बारामती भागात ज्यांचे दौरे वाढलेत आणि जे सातत्याने पवार विरुद्ध पवार संघर्ष होणारच असं म्हणतायत, ते रोहित पवारच बारामतीतून लढणार नाहीत ना? जाणून घेऊया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. बारामतीची पोटनिवडणूक झाली त्या दिवशी जय पवार हे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की मी 2029ला उभं राहावं असं बारामतीकरांचं म्हणणं आहे, पण मला एक कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे 2029ला ते उमेदवार असतील का अशा चर्चा सुरू झाल्या. खरं तर दादांना 2 मुलं आहेत, पार्थ आणि जय. राजकारणात आधी उतरवलं गेलं पार्थ यांना. 2019ला त्यांना मवाळ लोकसभेत मतदारसंघातून उभं केलं गेलं, पण त्यात त्यांचा पराभव झाला. जय पवार हे तसे अलीकडचेच, म्हणजे साधारण 1.5 वर्षांपासून सक्रिय झालेत. अजितदादा हयात असताना आपल्या या दोन्ही मुलांना वारसा कसा विभागून द्यायचा यांच्याविषयी त्यांच्या काय योजना होत्या हे सांगणं जरा अवघड आहे. पण आता दादा आपल्यात नाही आहेत. दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी त्यांची जागा घेतली आहे. त्यानंतर मात्र अजितदादांच्या दोन्ही मुलांमध्ये सत्तेचं वाटप झाल्याचं दिसतंय. पार्थ पवार राज्यसभेत खासदार झाले. दिल्ली आणि मुंबई त्यांनी पाहिजे असं ठरलं, तर जय पवारांनी बारामती पाहिजे असं ठरलं. जय पवार अलीकडे बारामती मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाले. आपल्या आईंच्या प्रचारानिमित्त खूप हिंडले. सुनेत्राताई निवडून आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामुळे बारामतीतून पुढची निवडणूक ते लढवतील अशी शक्यता आहे. रोहित पवार एकदा पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की 2029ची लढत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी होऊ शकते. अलीकडे सुप्रिया सुळेंनी पवार विरुद्ध पवार संघर्ष आता भविष्यात दिसणार नाही असं विधान केलं, पण पुन्हा कालच रोहित पवारांनी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होईल असं म्हणत अजितदादा पवार गटाने भाजपची साथ सोडली तर ते शक्य आहे असं म्हटलंय. आता यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलंय. युगेंद्र पवार हे अजितदादांचे सख्खे पुतणे आहेत. राजकारणात तेही गेल्या काही काळापासून सक्रिय आहेत आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. 2024ला त्यांनी अजितदादा पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी बारामती तालुक्यात आपलं काम आणि जनसंपर्क चांगलाच सुरू ठेवला. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार अशा चर्चा गेल्या काही काळापासून जोर धरत होत्या, मात्र आता त्या थांबल्या आहेत आणि त्याची कसलीही शक्यता नसल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 2029ला निवडणूक लढवू शकतील का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, शक्यता आहे. युगेंद्र यांना त्याविषयी विचारल्यावर त्यांनी यावर ठोस भाष्य करणं टाळलंय. पवार कुटुंबात एकी राहावी एवढंच ते बोललेत. तर त्यांचे वडील श्रीनिवास पवार हे मागे म्हणाले होते की सुनेत्रा पवार या आगामी निवडणूक लढणार नाहीत, जय लढू शकतील. युगेंद्रला लढायचं असेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. निवडणुकीला अजून 3 वर्ष आहेत, काय होईल सांगता येत नाही असं म्हणाले. त्यामुळे त्यांच्याही या सूचक विधानाने खरंच जय विरुद्ध युगेंद्र असा संघर्ष होईल असे चिन्ह दिसत आहेत. आता पवार घराण्यात अंतर्गत संघर्ष आहे का? तर अर्थात आहे. तो खूप आधीपासूनच होता. शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा वारसा कोण चालवणार याकडे पूर्वी जनतेचं लक्ष होतं. त्यावेळी मुलगी सुप्रिया पवार आणि पुतणे अजितदादा पवार अशी त्यांच्या कुटुंबातील दोघं राजकारणात सक्रिय होती. पवारांनी सुप्रिया सुळेंना दिल्ली तर अजितदादांना बारामती असं सत्तेचं वाटप करून दिलं. त्यातच ते यशस्वी झाले. आता तशी परिस्थिती नाही आहे. राष्ट्रवादीची आता 2 शकलं झाली आहेत. अजितदादा आता नाही आहेत आणि राजकारणात नव्या पिढीतील 4 जण सक्रिय आहेत. प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा आहे. घराण्याचा वारसा चालवायचा आहे. दादा व्हायचे हे काय लपून राहिलेलं नाही आहे. जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होणार असल्याच्या एकीकडे चर्चा आहेत, पण दुसरीकडे मात्र वेगळीच चर्चा आहे. ती म्हणजे रोहित पवार यांच्या नावाची. सध्या कर्जत जामखेड मतदारसंघातून ते आमदार आहेत, मात्र बारामतीकडे त्यांचं लक्ष जरा जास्तच असल्याचं दिसतं. 2017ला बारामती तालुक्यातील शिरसुफळमधून जिल्हा परिषद सदस्य होऊन त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली होती. बारामती ॲग्रो सारख्या अनेक संस्थांचे ते संचालक आहेत. बारामतीवर त्यांचं पहिल्यापासून लक्ष आहे. त्यांचा स्वतःचा असा कार्यकर्ता वर्ग इथे आहे. अलीकडेच त्यांचे बारामती भागात दौरेही वाढले आहेत. पवारांच्या पुढच्या पिढीतील ते सर्वाधिक सक्रिय पवार समजले जातात. त्यांच्यातील सुप्त महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपण सर्वांनी पाहिलेच आहेत. तसंच वेळोवेळी दादांचं आपल्यावर किती प्रेम होतं हे ते सांगत असतात.
त्यामुळे दादांचा वारसा आपल्याकडे यावा असं त्यांच्या मनात असू शकतं. भविष्यात त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा असल्याची ही राजकीय वर्तुळात चर्चा आहेच आणि त्यासाठी पवार घराण्याचा होम ग्राउंड म्हणजेच बारामतीचा उपयोग त्यांना होऊ शकतो. त्यामुळे जय विरुद्ध युगेंद्र लढत होईल असं म्हणणारे रोहित पवार 2029ला स्वतःच बारामती विधानसभेचे उमेदवार असतील का अशी शक्यता दिसते. बाकी तुम्हाला काय वाटतं, कोण असेल बारामतीचा पुढचा उमेदवार? कोण चालवेल दादांचा वारसा? पवारांच्या पुढच्या पिढीत कोण जाईल सर्वात पुढे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.